चला सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने दाखल होताना पाहायला मिळते. शाहिद शेख यांना आपण मैदानाच्या दिशेने पाहतोय. अभय जयस्वाल आणि शाहिद ही जोडी मैदानाच्या दिशेने दाखल होताना पाहायला मिळते. कॅप्टनवर सोडायचा चंदू. प्रॉब्लेम प्लेयर लोकांचा नाही. तुम्हाला आता चॉईस करायचं, तुम्ही सगळीकडे येऊन चॉईस करा. पहिला तुम्ही कॅप्टनला पाठवता, कॅप्टन 7 चॉईसचा विषय संपला. तो कॅप्टनचा प्रॉब्लेम आहे. येस, स्पर्धेला सुरुवात होते. गजानन डेव्हलपर्स भूमी 11 मांडा ग्रामीण गटात सुरू होतोय. 2 आयकॉन जोडीला आपल्याला पाहायला मिळतील. प्रतीक पाटील, किरण पाटील. पंचांचा इशारा मॅचच्या सुरुवातीचा या ठिकाणी पाहायला मिळतोय. पत्तू पॅकर माणकोली एका बाजूला पाहायला मिळेल. गजानन डेव्हलपर्स भूमी 11 मांडा एका बाजूला पाहायला मिळेल. पावसाला सुरुवात झाली आहे. स्पर्धेलाही सुरुवात होते. शाहिद शेख रबरचा गब्बर बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. मोहनी कोळीवाड्याचे असणारे हे खेळाडू आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर आता किरण आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्पर्धेला सुरुवात. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवर फटका फसलाय. बॉल मात्र मागे मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. एक धाव तिकडे घेतली गेली आहे. स्किट तर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक झाले सुरुवातीलाच, कारण पाऊस आहे, पाणी मोठ्या प्रमाणावर साचलेलं आहे. त्यामुळे हे सगळं आपल्याला पाहायला मिळेल आणि पहिल्याच बॉलवर 2 धावा घेण्याचा प्रयत्न इकडे यशस्वी होताना पाहायला मिळतोय. 6 षटकांची लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. जोरदार पाऊस मात्र या ठिकाणी बरसताना आपल्याला पाहायला मिळतोय. यस, या ठिकाणी या बॉलच्या उसळीसाठी रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. रिव्ह्यू गमावला गेलेला आहे. यावेळेला फटका फसला जरूर होता. पाठीमागे मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. पाण्यामध्ये थबकतोय बॉल. आणखी एक धाव त्या ठिकाणी. याही बॉलला उसळी देण्याचा प्रयत्न राहिला होता किरण यांचा. पॉवर प्लेचं षटक आहे.
3 धावा धावफलकावर आपला पाहिला मिळत आहेत. पुन्हा एकदा किरण यांना आपण पाहतोय. जोडीला जर पाहिलं तर अभय यांना बॅटिंगसाठी पाहतो आणि या सगळ्या खेळाडूंना आज सुवर्ण संधी आहे. व्यावसायिक गटाचे दरवाजे ठोठावण्यासाठी आयकॉन बरोबर खेळण्याची संधी या स्पर्धेमध्ये मिळालेली आहे. यावेळेला मात्र जास्त उसळी पाहायला मिळते. व्हाईट बॉल पंच या ठिकाणी घोषित करताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळेल आपल्याला. पहिलं षटक मार्गस्थ आहे. क्रिकेट रसिक हो, आपल्या सगळ्यांचं स्वागत असणार आहे या कोणगावच्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणामध्ये आणि MUCC ओरिसा प्रस्तुत असणारी स्पर्धा आपल्या भेटीला येताना पाहायला मिळते. रबर क्रिकेट कार्निवल आणि ज्यामध्ये तब्बल 32 संघ आहेत. 16 ग्रामीण, 16 व्यावसायिक दर्जाचे संघ. ग्रामीणसाठी प्रत्येक टीमसाठी 2 आयकॉन. नॉकआउट स्टेजच्या या मॅचेस आपल्याला पाहायला मिळणार आहेत. बाद फेरीचे सामने आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेला फाईन लेगचं क्षेत्र, जे आवडतं क्षेत्र आहे आपल्या आयुष्यातील, जवळपास खूप साऱ्या धावा याच क्षेत्रात त्यांनी बनवलेल्या आहेत आणि षटकार खेळला जातोय फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये शाहिद यांच्या बॅटमधून. हा बॉल जर पाहिलं तर थोडासा पाठीमागे टाकला गेला आणि थोडेसे वाकले देखील होते आणि बॉलला पाठीमागच्या बाजूला पाठवलं 6 धावांसाठी. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 11 धावांवर. या वेळेला फटका फसलाय समोर खेळण्याच्या नादामध्ये. शाहिद, हो शाहिद तर चालू लागले होते. ही जणू काही विकेट गेली, परंतु पावसाळी क्रिकेट आहे, ओला बॉल आहे, पाऊस कोसळतोय आणि त्याच्यामुळे इकडे कॅच सुटताना पाहायला मिळते आणि जे एका क्षणी चालू लागले होते आउट झाले म्हणून, परंतु थांबलेत आणि जशी कॅच सुटली पुन्हा एकदा आपल्या क्रीजमध्ये आलेले आहेत. धावसंख्या 11. पहिलं षटक मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. उसळी होती यावेळेला थोडीशी जास्त आणि पंचांनी नो बॉल त्या ठिकाणी घोषित केलेला आहे. धावसंख्या 1ने पुन्हा एकदा पुढे जाईल आणि यानंतर मोठा फटका मारण्याची नामी संधी असणार आहे. क्रीजचा वापर करतायत, थोडेसे मागे बॅटिंग करतायत, अगदी स्टंपच्या जवळ नो बॉल घोषित केला जातो पंचांकरवी. धावसंख्या 12वर आहे. ओव्हर नंबर 1 मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेला पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न, परंतु हा बॉल पाठीमागच्या बाजूला मार्गस्थ होतोय. बॅटला लागल्यानंतर दिशा बदलली बॉलने आणि पाठीमागे मार्गस्थ झाला. तिकडेही पाण्यामध्ये बॉल थपकलाय. यस, हा चौकार आहे की नाही हे चेक करण्यासाठी पंचांनी मागणी केलेली आहे. पाण्यात बॉल थांबलाय तिकडे. चला मॅच या ठिकाणी सुरू होते पुन्हा एकदा.
एकही धाव तिकडे मिळणार नाही. धावण्याचा पाण्यात असं वाटलं बॅटरला की हा चौकार गेलाय आणि धावण्याचा प्रयत्न नाही झाला तिकडे. पहिली ओव्हर या बॉलवर धावा कंप्लीट झाल्यात की नाही झाल्यात तर ते तिसरे पंचांना या ठिकाणी कॉल करण्यात आलेला आहे. चला तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय. धाव एकही कंप्लीट केली गेलेली नाहीये आणि आता 12 धावा धावफलकावर आपला पहिला मिळतात. मॅच सुरू करा. बारा धावा धावफलकावर 70-70 स्पोर्ट्सवर सर्वांचं स्वागत असणार आहे जे क्रिकेट प्रेमी आमच्याशी जोडले गेलेले आहेत. यावेळेला समोर खेळण्याचा प्रयत्न फिल्डर आहेत मिडॉनला, त्यांच्या दिशेने बॉल जाईल. रन तिकडे नाही मिळणार आहे आणि पहिली ओव्हर या ठिकाणी संपताना पहिला मिळते आणि पहिलं षटक संपलंय. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 12 धावा धावफलकावर पहिली ओव्हर संपलेली आहे. अजूनही जर पाहिलं तर 5 षटकांचा खेळ आहे. शाहिद मैदानाच्या आतमध्ये पाहिलं मिळत आहेत. एका षटकाराच्या मदतीने बॅटिंग करतायत. दुसऱ्या बाजूला अभय जयस्वाल आहेत. यावेळेला स्ट्रोक कव्हरच्या क्षेत्रात खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला आहे. फिल्डर त्या ठिकाणी त्यात कॅच पकडण्याचा प्रयत्न जरूर झाला होता परंतु विनीत माळीच्या या पहिल्या चेंडूवर संधी निर्माण केली खरी परंतु त्या ठिकाणी 2 धावा पूर्ण देखील होताना पाहायला मिळतील. 14 धावा धावफलकावर आहेत. दोन धावा धावफलकावर ऍड होत आहेत. 14 धावा धावफलकावर आहेत. आजच्या दिवसातील पहिला सामना मार्गस्थ आहे. ओ हो चांगला बॉल तिकडे स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केलाय. स्किट झाले खेळाडू घसरले. हे पावसाळी क्रिकेट आहे. पावसाळी क्रिकेटमध्ये एक क्षण आपल्याला पाहायला मिळतील कारण पाणी आहे चोहो बाजूला त्याचबरोबर पाऊसही पडतोय थोड्याफार प्रमाणामध्ये. गवत आहे चिखल आहे आणि त्याच्यामध्ये बॉलच्या मागे हे गेले जरूर खेळाडू त्या ठिकाणी आणि स्किट देखील होताना पाहायला मिळत आहेत. रोहित थळे त्या ठिकाणी होते. स्किट झाले पडले परंतु पुन्हा उभे राहत असताना मात्र तो देखील केलेला आहे. ही मजा आहे या पावसाळी क्रिकेटची जी आपण जून महिन्यापासून पाहतोय. ओ फुलटॉस बॉल आणि त्याला स्ट्रोक देखील एका वेगळ्या धाटणीचा खेळायचा होता नाही अशी जर नो बॉल घोषित करण्यात आला आणि यानंतर फ्री हिट असणार आहे. ओला बॉल म्हणजे ओला बॉल सगळ्यांसाठीच सोपी गोष्ट नाही आहे. बॅटरसाठी नाही आहे
बॉलरसाठी नाही आहे, फिल्डरसाठी सुद्धा नाही आहे. या सगळ्यांना अडथळा या ठिकाणी येतो आणि या अडथळ्याच्या शर्यतीवर जो मात करतो ना तोच विजयी होतो. सतरा धावा फलकावर आहे. फ्रीडचा बॉल पुन्हा एकदा विनीत माळी. कालच नवी मुंबई शिरवणे गाजवले या खेळाडूने. ओहो, वेगात बॉल पाहायला मिळाला. वेगाबरोबर उसळी देखील पाहायला मिळाली आणि बॉल यष्टीरक्षक चांगल्या टप्प्यावर फ्रीडचा बॉल अतिशय अप्रतिम टाकला, चांगल्या पद्धतीने टाकला गेला आणि निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. विनीत माळी एक युवा टॅलेंटेड खेळाडू आहे माणकोली गावाचा, ज्या गावाला इतिहास आहे क्रिकेटचा, समोर मांडा आहे. या वेळेला पूल करण्याचा प्रयत्न केला या ठिकाणी अभय यांनी. आवाक्यात बॉल आला आणि या बॉलला 6 धावांची शिक्षा सुद्धा दिली आहे. सिक्सर. हा बॉल थोडासा मागे करण्याचा प्रयत्न राहिला आणि खूप चांगल्या पद्धतीने मी या टीममध्ये सलामीला का येतोय अभय जयस्वाल या ठिकाणी सांगतायत. धावसंख्या दुसरी ओव्हर सुरू आहे आणि आता पुढे जात असताना पाहायला मिळते 23 धावा धाव फलकावर. चांगला बॉल ऑप्शनच्या बाहेर, वेगात बॉल टाकण्याचा प्रयत्न राहिला आहे परंतु त्या बॉलला खेळण्याचा प्रयत्न तिकडे राहिला. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना पाहायला मिळते 24 धावा धाव फलकावर. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. सलामीची जोडी शाहिद एका बाजूला आहेत. एक संधी मिळाली शाहिद यांना आणि या जोडीला जर पाहिलं तर अभय आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन्ही गावं जर पाहिलं तर एक कल्याण परिसरातील टिटवाळा परिसरातील मांडा गाव आहे, दुसऱ्या बाजूला हायवेवर असणारं एक महत्त्वाचं गाव आणि इकडे बॉल पाठीमागे मार्गस्थ होताना पाहायला मिळतोय. पंच पुन्हा एकदा आमच्याकडे वळतात, कळवतात व्हाईट बॉल आहे प्लस 1 धाव देखील आहे. चांगली सुरुवात या ठिकाणी होताना पाहायला मिळते. बिनबाद धावसंख्या जाताना पाहायला मिळते 26 धावांवर. अल्पेश गायकवाड आमचे गुणलेखक या ठिकाणी कळवत आहेत. या धावसंख्येला 26 वर पाठवण्यामध्ये यशस्वी 26 पर्यंत आणलेलं आहे. यावेळेला क्षेत्र मात्र या ठिकाणी कव्हरचं निवडलंय आणि अभय जयस्वाल आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक खेळताना पाहायला मिळाले. सिक्सर येतोय त्यांच्या बॅटमधून. 2 ओव्हरचा खेळ मात्र या ठिकाणी संपलेला आहे आणि धावसंख्या झालेली आहे 32. बिनबाद 32 अशी चांगली सुरुवात मांडा टीमची इकडे पाहायला मिळते. दोन ओव्हरचा खेळ संपलेला आहे. पॉवर प्लेची षटकं मात्र या ठिकाणी पहिली झोन होती ती संपलेली आहे. त्या पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेतला आहे आणि धावसंख्या जर पाहिली तर आता 32 वर पोहोचलेली आहे. ही चिंतेची बाब असणार आहे माणकोली संघासाठी. नो डाऊट माणकोली मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करण्याची क्षमता ठेवतात परंतु एक आव्हान मात्र कुठेतरी त्यांचाही प्रयत्न असणार आहे, कुठेतरी 70-75च्या आतमध्ये या धावसंख्येला ठेवावं. आपण याच मैदानात जर पाहिलं तर मागील हप्त्यामध्ये मान्सून क्लास स्पर्धा पाहिली, त्या अगोदर मान्सून सुपर सिरीज स्पर्धा पाहिली आणि 70-70 स्पोर्टची तिसरी स्पर्धा आपल्या भेटीला येताना पाहायला मिळते. 32 धावा धावफलकावर आहे. MSCC ओरिसा प्रस्तुत असणारी स्पर्धा. धावसंख्या झाली आता 32. मांडा विरुद्ध माणकोली अशी लढत आपल्याला पाहायला मिळते. किरण यांच्या हातामध्ये पुन्हा एकदा चेंडू सोपवण्यात येतोय. बत्तीस धावा धाव फलकावर. आजच्या दिवसातील पहिला सामना आपल्या भेटीला आलाय. मांडा एका बाजूला आहे आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर टीम आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे माणकोली विरुद्ध मांडा यांच्यातील लढत आपल्याला पाहायला मिळते. पत्तू पॅकर आणि दुसऱ्या बाजूला गजानन डेव्हलपर्स अशी. गजानन डेव्हलपर्स भूमी 11 मांडा तर पत्तू पॅकर्स चौथा हिरवा एकविरा माणकोली यांच्यातील सुरू असणारी मॅच आपल्याला पाहायला मिळते. तिसरं षटक मार्गस्थ असताना पाहायला मिळत आहे. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा आयकॉन किरण पाटील यांना आमंत्रित करण्यात येत आहे. 16 संघांमध्ये जर पाहिलं तर 32 आयकॉन देखील आपल्याला पाहायला मिळतील. ऑल इंडिया लेवलचे आपापल्या विभागात चांगली कामगिरी करत असताना या सगळ्या खेळाडूंनी यावेळेला समोर उडवलाय बॉल. शाहिद यांच्या बॅटमधून आलेला फटका पाहायला मिळतोय. मोठा प्रहार. सिक्सर. जागा बनवली या स्ट्रोकची. बॉलचा अंदाज घेतला आणि समोरच्या दिशेने खेळले शाहिद.
क्रीजचा वापर करून खेळणारे खेळाडू आहेत आणि समोरच्या दिशेने मात्र या उसळी असणाऱ्या बॉलला मार्गस्थ देखील केलंय. या षटकारानिशी धावसंख्या पुन्हा पुढे जात असताना पाहायला मिळते. 38 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. धावा धावफलकावर उसळी थोडीशी जास्त पाहायला मिळाली यावेळेला. व्हाईट बॉल पंच घोषित करतात. धावसंख्या पुन्हा पुढे जाताना पाहायला मिळते. अवंतरचा वाटा देखील या धावसंख्येमध्ये उभारता राहत असताना पाहायला मिळालाय. जास्त उसळी ओला बॉल असल्या कारणाने ओला बॉल जास्त बाउन्स होतो ते देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. ऑप्शनच्या बाहेर बॉल या ठिकाणी टाकताना पाहायला मिळाले. चांगला चेंडू अपील केलं परंतु अपीलाचा प्रभाव पंचांवर नाही पडलाय आणि इकडे चांगली गोलंदाजी. बॅटरने रिव्ह्यू घेतलाय व्हाईट बॉलसाठी. येस, येस. या वेळेला फटका खेळलाय खरा परंतु तिकडे फसताना पाहायला मिळतोय. शाहीद सारखी एक मोठी विकेट या ठिकाणी किरण यांनी मिळवलेली आहे. ऑप्शनच्या बाहेर चेंडू केला होता. कुठेतरी या ठिकाणी कव्हरच्या क्षेत्रात खेळण्याचा प्रयत्न होता. टायमिंग नाही झालाय आणि शाहीद यांना माघारी परतावं लागेल. बाद होत आहेत. पहिला धक्का बसतोय. पहिली विकेट येते तिसरी ओव्हर सुरू असताना. आरप येतात बॅटिंग करण्यासाठी. पहिली विकेट या ठिकाणी येताना पाहायला मिळते. चांगली सुरुवात झाली, चांगली पार्टनरशिप पाहायला मिळाली आणि त्यानंतर मात्र धक्का बसलाय. किरण यांनी मागील बॉलवर देखील प्रभावित केलं होतं, बीट केलं होतं आणि या बॉलवर जर पाहिलं तर त्यांना चूक करण्यास भाग देखील पाडलं गेलाय. धावसंख्या जर पाहिलं तर या ठिकाणी 39 वरी धावसंख्या पाहायला मिळते खरी. किरण पुन्हा एकदा समोर जर पाहिलं तर आरफ बदलापूरचे एक नामवंत खेळाडू आहेत, चांगले अष्टपैलू खेळाडू आहेत. बऱ्याचशा स्पर्धांमध्ये आयकॉन म्हणून देखील मागणी असते या खेळाडूला. आरफ बॅटिंगसाठी सज्ज होत आहेत. तर समोर किरण यांना आपण पाहतोय. विकेट घेतली आहे. आल्या आल्या पहिलाच बॉल खूप लांबवर पाठवला. या स्पर्धेमध्ये आयकॉन म्हणून मला का घेतलं गेलंय? आरफ यांनी पहिल्याच बॉलवर दाखवलं. कव्हर्सला षटकार. 45 वर धावसंख्या जाताना पाहिल्या मिळते. अंदाज घेतला या बॉलचा, कव्हर्सला होता. लेदर बॉल देखील चांगलं खेळतात आणि त्याचं प्रात्यक्षिक देखील थोड्याफार प्रमाणात या फटक्यामध्ये पाहायला मिळालं. चांगला फटका, काय कॉन्फिडन्स नाही खेळलाय. पहिलाच बॉल कव्हर्सला षटकार. यावेळेला पुल करण्याचा प्रयत्न, टायमिंग नाही झालाय. आता हा बॉल तर पाहिलं तर थोडासा शरीराच्या दिशेने केला होता. उसळी देखील होती. चांगला पुल करण्याचा प्रयत्न होता परंतु ते नाही यशस्वी झाला. धावसंख्या इकडे 46 वरी धावसंख्या पाहायला मिळते.
यावेळेला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला खरा, परंतु पाठीमागे बॉल मार्गस्थ होईल आणि तिकडे आणखी एक धाव मिळेल. धावसंख्या 1ने पुढे जाते. 47 धावा. तिसरी ओव्हर जर पाहिलं तर या ठिकाणी चांगल्याच पद्धतीने टाकले गेले. या ओव्हरमध्ये महत्त्वाची पूर्ण अशी विकेट आली. 2 मोठे फटके आले जरूर, परंतु विकेटसुद्धा आली आहे आणि 3 ओव्हरचा खेळ संपतोय. धावसंख्या जर पाहिली तर या ठिकाणी झाली आहे 47. तीन षटकांचा खेळ संपतोय आणि 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या झालेली आहे ती 47. चांगली सुरुवात झालेली आहे या ठिकाणी भूमी 11 मांडा गजानन डेव्हलपर्स या संघाकडून, परंतु कमबॅक केले कारण शाहिद यांची विकेट आली आणि त्यानंतर पुन्हा कमबॅक करावं लागेल. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी विनीत माळी येत आहेत. मागील षटक थोडंसं महागडं राहिलं होतं त्यांचं. हो, चांगला बॉल या ठिकाणी चांगल्या टप्प्यावर टाकलाय बॅक ऑफ द लेंथ आणि तिकडनं बॉलला उसळी देण्याचा प्रयत्न देखील खूप चांगल्या पद्धतीने होताना पाहायला मिळाला. हो, खूप चांगला बॉल योग्य टप्प्यावर टाकण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी झालाय. सत्तेचाळीस धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. धावा फलकावर. वाईट बॉल मात्र या ठिकाणी घोषित केला जातोय. धावसंख्या 48 वर जाताना पाहायला मिळते. विनीत माळी आज ग्रामीणचा थरार आपल्याला पाहायला मिळणार आहे. बलाढ्य संघ आज ग्रामीणचे या ठिकाणी पाहायला मिळतील. उद्याही पाहायला मिळतील. त्यानंतर व्यावसायिक गटाचे 16 संघ देखील पाहायला मिळतील. हा बॉल थोडासा मागे आपटलाय आणि त्यावर जर पाहिलं तर पुन्हा एकदा थोडीशी उसळी अवंतरचा वाटा आणि पहिला बाउन्स देखील पंचांनी या ठिकाणी दिलाय. आज बलाढ्य संघ या ठिकाणी पाहायला मिळतील आणि त्यामध्ये जर पाहिलं तर यानंतरच्या मॅचसाठी भादवड बी आणि जयस्मृती अर्नाळा यांच्यामधील मॅच देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. जयस्मृती अर्नाळा ताई पॅकर्स हा संघ पाहायला मिळणार आहे. भादवड बी संघ पाहायला मिळणार आहे. आज राकेश स्मृती गोठिवली, गोठीकर बी, कोणगाव, त्याचबरोबरने अनिकेत 11 पेन कोळीवाडा हा संघ देखील आज पाहायला मिळणार आहे. 49 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेला स्क्वेअर लेग फायनल लीगच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केलाय अभय, जे आतापर्यंत चांगली बॅटिंग करताना पाहायला मिळाले. दुसऱ्या धावेचा कॉल आरफ यांनी दिला आणि लगेच सकारात्मक प्रतिसाद देखील दिलाय. तिकडे धावसंख्या 2 ने पुढे जाताना पाहायला मिळते. अभय यांनी केलेली चांगली कामगिरी या ठिकाणी पाहायला मिळते. धावसंख्या 51 50 पार जाते या ठिकाणी मांडा संघाची धावसंख्या. यावेळेला चांगला फटका पाहायला मिळाला. बॉलला उसळी होती, त्याचाच फायदा या ठिकाणी अभय यांनी घेतला आणि या बॉलला सीमारेषच्या पलीकडे पाठवले. 6 धावांसाठी सिक्सर आलाय. खूप चांगल्या पद्धतीने कामगिरी या ठिकाणी चांगल्या रणनीतीने मांडा टीम या ठिकाणी उतरलेली आहे. उसळी असणाऱ्या बॉलवर प्रहार करतायत आणि अभय देखील प्रभावित करणारी कामगिरी या ठिकाणी करतायत. धावसंख्या पुढे गेली ती म्हणजे आता 57 धावांवर. चांगला बॉल अगदी ऑप्शनच्या बाहेर थोडंसं पुढे करण्याचा प्रयत्न, बॉलला ढकलण्या वाचून कोणताच पर्याय नव्हता. त्या ठिकाणी धावसंख्या 1 ने पुढे जात असताना पाहायला मिळेल. 58 धावा धावफलकावर. यावेळेला उसळी होती, बॉलला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलाय. टायमिंग तेवढं प्रॉपर नाहीये. बॉल हवेत आहे आणि तिकडे कॅच पकडण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु तिकडे कॅच सुटते आणि 1 धाव मात्र त्या ठिकाणी मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना पाहायला मिळते. 59 धावा धावफलकावर.
हो, वेगात बॉल पाहायला मिळाला. वेगाबरोबर उसळी देखील या ठिकाणी होती आणि पंचांनी मात्र या उसळीसाठी मात्र या ठिकाणी रिव्ह्यू घेतलेला आहे. व्हाईट बॉल घोषित केला जातोय. येस, पहिला बाउन्स झाला होता आणि त्यामुळे नो बॉल असणार आहे. साठ धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. वेगात बॉल या ठिकाणी थोडासा वेग वाढवला गेला. या बॉलवर बॉल यष्टिरक्षकांच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहिला मिळेल. विनीतचं हे षटक जर पाहिलं तर महागडं राहिलं खरं, परंतु 4 ओव्हरचा खेळ संपतोय आणि धावसंख्या जर पाहिली तर इकडे झालेली आहे ती 60. 2 ओव्हर अजूनही बाकी आहेत. चला, यानंतरच्या दोन्ही टीम आपण टॉससाठी सज्ज राहायचं आहे. विनंती असणार आहे यानंतर होणारा सामना भादवड बी आणि जय स्मृती अर्नाळा ताई पॅकर्स दोन्ही टीमच्या कॅप्टनने विनंती आपण टॉससाठी सज्ज राहायचं आहे. आपले किट्स या ठिकाणी कलेक्ट करायचे आहेत आणि आपण मॅचच्या दृष्टीने सज्ज राहायचं आहे. चार षटकांचा खेळ संपल्यानंतर 5व्या षटकासाठी गोलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात येते वैभव माळी. खेळाडू दिसला तरी मला अंडर 25ची त्याची बॅटिंग आठवते. काय अफलातून बॅटिंग केली होती आणि अख्ख्या महाराष्ट्रभर चर्चा झाली होती या खेळाडूची. आरफ आणि अभय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला टप्प्याचा बॉल त्यावर पुल तर चांगलाच केलाय आणि स्वागत केलं वैभव यांचं या रबर क्रिकेट कार्निवलवर षटकाराने. बलाढ्य संघ दोन्ही आहेत. मॅच बघायला मजा येणार आहे. नवे नवे त्रास खेळणार आहेत सगळे संघ आणि त्याच्याबरोबरने 2 आयकॉन सुद्धा प्रत्येक टीमने चांगलेच मात्र आपल्या स्पर्धे या ठिकाणी आणलेले आहेत. धावसंख्या 6ने पुढे जात असताना जाऊन पोहोचते ती मात्र आता 66 धावांवर. 11 चेंडूंचा खेळ अजूनही या डावामध्ये बाकी आहे. आरफ वैभव बॉलिंगसाठी आहेत. ऑप्शनच्या बाहेर बॉल मात्र या ठिकाणी टाकला जातोय. पंचशशी साठम आमच्याकडे वळत आहेत कळवत. आता व्हाईट बॉल आहे. धावसंख्या 67 वर जाताना पाहायला मिळते. MSCC ओरिसा संघ एका बाजूला आपल्याला MSCC ओरिसा संघाच्या माध्यमातून आयोजित असणारी स्पर्धा. यावेळेला वेगळं काही करण्याचा प्रयत्न होता. रिव्हर्स खेळायला गेले. चांगला बॉल टाकला. गती कमी केली. थोडासा बॉल फिरताना देखील पाहायला मिळालाय. MSCC ओरिसा प्रस्तुत असणारी क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. 70-70 स्पोर्ट्सवर आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. रिव्हर्सचा प्रयत्न मात्र या ठिकाणी जरूर झाला होता. हाणून पाडला हा बॉल. पुन्हा ऑप्शनच्या बाहेर थोडासा जास्त बाहेर पाहायला मिळाला आणि पंच व्हाईट बॉल घोषित करतायत. धावसंख्या 1ने पुढे जाईल आणि त्याला मात्र या ठिकाणी चॅलेंज केलेला आहे फिल्डिंग टीमने. हा व्हाईट बॉल जो दिला गेला त्याला चॅलेंज केले फिल्डिंग टीमने. व्हाईट बॉल आहे.
म्हणजे जे चॅलेंज केलं होतं आणखीन एक रिव्ह्यू गमावला गेला आहे. यावेळेला उसळी होती पाठीमागच्या बाजूला बॉल मार्गस्थ होताना पाहिला मिळेल. हुक केलाय खरा परंतु आरफ यांच्या बॅटमधून आणखीन एक बॉल सीमारेषच्या पलीकडे जाताना पाहिला मिळेल. सिक्सर पुन्हा एकदा येतोय या ओव्हरमध्ये. चांगली कामगिरी, योग्य आयकॉनचं सिलेक्शन देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. खूप चांगल्या पद्धतीने कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत. कारण प्रत्येकाने विचारपूर्वक, हे मैदान सगळ्यांना माहिती आहे या मैदानात काय करायला पाहिजे, कोणता बॉलर पाहिजे, कोणता बॅटर पाहिजे आणि कंडिशननुसार म्हणजे वातावरणानुसार मात्र या ठिकाणी प्रत्येकाने आपले आयकॉन देखील सिलेक्ट केलेले आहेत. धावसंख्या जर पाहिली तर आता पुढे जात असताना पाहिलं मिळते ती म्हणजे 74 धावा धावफलकावर. चौऱ्याहत्तर धावा धावफलकावर. मांडा संघाने चांगली कामगिरी केली आहे. सुरुवात जर पाहिलं तर शाहिद आणि अभय यांनी खूप चांगली केली आणि आरफ आल्यानंतर ते देखील जॉईन झालेत. ओ यावेळेला पुन्हा पुल करण्याचा प्रयत्न जरूर होता परंतु बॉल मागे मार्गस्थ होताना पाहायला मिळालाय. चांगलं टायमिंग नाही झालं तिकडे परंतु एक धाव तिकडे मिळणार आहे आणि धावसंख्या एकने पुढे जात असताना पाहिलं मिळेल. 5वी ओव्हर सुरू असताना 75 धावा म्हणजे पहिल्याच मॅचमध्ये चांगली सुरुवात इकडे होताना पाहायला मिळते ती म्हणजे मांडा संघाची. MSCC ओरिसा प्रस्तुत असणारी ही स्पर्धा आपण पाहतोय. यावेळेला हवाई यात्रा बॉलची, पाहूया बॉल किती लांबवर जातोय. फिल्डर पाहतच राहिले कारण बॉलने सीमारेषा ओलांडली आहे. 6 धावा, सिक्सर. व्हाईट बॉल मात्र इकडे घोषित केला जातोय. 82 धावा धावफलकावर. यावेळेला स्ट्रोक खेळला पुन्हा एकदा ताकदवर फटका खेळला खरा. एक धाव तिकडे घेतली जाईल. बऱ्याच लांबवरून प्रवास करत येत आहेत. बॉल कुठे आहे तर यस सापडलाय बॉल कारण आता गवत देखील मोठ्या प्रमाणावर वाढताना पाहायला मिळत आहे. धावसंख्या पुढे जात असताना जाऊन पोहोचते ती 84. 5 ओव्हरचा खेळ संपलाय. 1 विकेट माघारी आणि गजानन डेव्हलपर्स भूमी 11 मांडा संघाची धावसंख्या झालेली आहे 84 आणि अगदी 100च्या दिशेने वाटचाल देखील होताना पाहायला मिळते. पत्तू पॅकर्स चौथा हिरवा एकविरा मानकोली एका बाजूला पाहायला मिळतोय संघ आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर मांडा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 5 ओव्हरमध्ये चांगली स्थिती आहे. अगदी 100च्या दिशेनेची वाटचाल. आरफ चांगली कामगिरी करतायत. ते 27 वर 21 वर पोहोचले 7 बॉलमध्ये. 15 बॉलमध्ये 34 वर अभय देखील खेळतायत. तर शेवटचं षटक कुणाला द्यायचं, कुणाला आमंत्रित करायचं याची देखील प्रतीक्षा या ठिकाणी असणार आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणार आहे आणि त्यासाठी दोन्ही संघांनी या ठिकाणी दाखल व्हायचं आहे. भादवड बी आणि त्याचबरोबरने जय स्मृती अर्नाळा ताई पॅकर्स या दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती असेल आपण टॉससाठी सज्ज राहायचं आहे. दीपू माळी येत आहेत. दीपेश माळी मानकोलीचं नाव ज्याही खेळाडूने मात्र सर्व दूरपर्यंत नेलं. कालही चांगली कामगिरी नवी मुंबई या ठिकाणी झाली शिरवणे गावामध्ये. तेच दीपू मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत गोलंदाजीसाठी. 84 धावा धावफलकावर आहे. मांडा टीम चांगल्या परिस्थितीमध्ये सध्या पाहायला मिळते. 70 स्पोर्ट्सवर जोडलेल्या सगळ्या प्रेक्षकांचं आम्ही स्वागत करू. MSCC ओरिसा आयोजित असणारी ही स्पर्धा आपल्याला आपल्या भेटीला येताना पाहायला मिळते. पावसाळी क्रिकेटमधलं तिसरं मोठं आयोजन मान्सून सुपर सिरीज, त्याचबरोबर जर पाहिलं तर मान्सून ब्लास्ट आणि आता रबर क्रिकेट कार्निवल ही तिसरी मोठी स्पर्धा आपल्या भेटीला येईल. या स्पर्धेचा पहिला पुरस्कार जर पाहिलं तर तब्बल 4 लाखाचा आहे. तब्बल 32 संघ खेळतील. 16 ग्रामीण आणि 16 व्यावसायिक संघ, शहरी संघ. यावेळेला ऑफ्टमच्या बाहेरचा चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल घोषित केला जातोय. धावसंख्या 85 वर ही धावसंख्या जाताना पाहायला मिळेल. हा बॉल पुन्हा ऑफ्टमच्या बाहेर थोडासा पुढे करण्याचा प्रयत्न राहिला होता
आणखीन एक वेगवान चेंडू या ठिकाणी सादर केला. थोडंसं खेचला ऑप्टमच्या बाहेर बॅटरला दीपू यांनी आणि हा थोडासा लांबून खेळण्याचा प्रयत्न होता, त्यामुळे बॉलपर्यंत नाही पोहोचू शकले. डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. दीपू माळी हाही चांगला बॉल, परंतु या ठिकाणी पुल करण्याचा प्रयत्न जवळच थांबतोय. दीपू तिकडे पोहोचतायत. एक धाव मिळेल. चांगली गोलंदाजी दीपू यांच्याकडून केली जाते. प्रभावित करणारा मारा इकडे आपल्याला पाहायला मिळतोय. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल कव्हरच्या क्षेत्रात ढकलण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिला. एक धाव घेतली गेलेली आहे. धावसंख्या इकडे पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी, म्हणजे संधी नाही देत आहेत दीपू. मागील 3 बॉलवर 2च धावा आलेल्या आहेत. चांगली गोलंदाजी. शेवटच्या षटक जर पाहिलं तर हात खोलण्याचं, मोठमोठे स्ट्रोक मारण्याचं, परंतु आतापर्यंत या धावसंख्येला या ओव्हरमध्ये तरी कंट्रोल केलंय. दीपू ऑप्टमच्या बाहेर बॉल टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी जरूर झाला. वा, काय गोलंदाजी केली जाते. म्हणूनच तर आवर्जून म्हटलं जातं, तुम्ही कोणत्या ओव्हरमध्ये आलात याला महत्त्व नाही आहे, तुम्ही काय करतायत याला महत्त्व आहे. टीमसाठी ॲज अ कॅप्टन शेवटची ओव्हर घेऊन आले, परंतु खूप चांगली गोलंदाजी केली आहे. फलंदाजांना बांधून ठेवण्याचं काम आतापर्यंत दीपू माळी यांनी केलेलं आहे. या वेळेला पुढेच केला बॉल, अगदी ओव्हरपिच असणारा बॉल, त्याच्यावर एअर स्ट्राईक करताना पाहायला मिळाले आरफ शेख. चुकीला माफी नाहीये, मग ती कुणाकडे होऊ देत. आणि इकडे षटकार खेळला जातोय त्या ठिकाणी बॅटर आरफ यांच्याकडून. आतापर्यंत लेंथ किंवा लेनच्या थोडंसं पाठीमागे टाकण्याचा प्रयत्न किंवा ऑप्शनच्या बाहेर वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न त्यांचा होता. ओव्हरपिच केला हा बॉल आणि त्याला सजा दिली आहे. 93 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. पाहूया किती धावांचं आव्हान उभं करणार आहे या ठिकाणी मांडा संघ माणकोली संघाच्या विरुद्ध. त्र्याण्णव धावा धावफलकावर आहेत. आरफने देखील चांगली कामगिरी केली आहे. 28 वर ते खेळत आहेत. अभय डावाचे नायक राहिले. 35 धावा त्यांनी केल्या. शाहिद यांनी देखील चांगली सुरुवात केली होती. 2 षटकार त्यांच्याही बॅटमधून आले होते. विकेट घेण्यामध्ये आणि रबर बॉलला जास्त प्रामुख्याने आपण पाहतो, जास्त विकेट नाही जात. या वेळेला थोडेसे पहिले सफल झाले होते. फाईनल क्षेत्रात खेळण्याचा प्रयत्न होता आरफ यांचा. यष्टीरक्षक बऱ्याच लांबवर धावत गेलेत. चिखलातून, पाण्यातून, गवतातून मार्ग काढत असताना प्रतीक तिकडे पोहोचले खरे. 2 धावा तिकडे घेतल्या गेलेल्या आहेत. 3ऱ्या धावेचा कॉल मात्र तिकडे दिला गेलाय आणि 3री धाव घेत असताना आरफ त्या ठिकाणी रनआउट होतील. धावसंख्या पहिला डाव संपल्यानंतर झालेली ती 95 आणि या मॅचला जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता असणार आहे ती 96. 96 धावांचं आव्हान मात्र समोर आपल्याला पाहायला मिळणार आहे. पहिल्या डावात चांगली कामगिरी होताना पाहायला मिळाली आणि टॉससाठी यायचं दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती असणार आहे. आपण टॉससाठी या ठिकाणी दाखल व्हायचं आहे. आजच्या दिवसातील दुसरा सामना भादवड बी आणि भादवड बीच्या विरुद्ध जर पाहिलं तर जयस्मृती अर्नाळा ताई पॅकर्स या 2 मराठी संघांमध्ये हा सामना पाहायला मिळणार आहे. एक डाव संपलाय. दुसऱ्या डावाकडे आपण जाणार आहोत. लक्ष तसं पाहिलं तर चांगलं आहे 96 धावांचं, परंतु क्रिकेटमध्ये कोणतंही लक्ष सुरक्षित नसतं. प्रयत्न करावे लागतील. याही लक्षाचा पाठलाग होऊ शकतो. 6 ओव्हरची मॅच आहे. रबर बॉलचं क्रिकेट आहे, त्यामुळे प्रयत्न करावे लागतील. पाहूया दुसऱ्या डावात काय घडणार. ऐकण्यासाठी पालघरचा एक जबरदस्त आवाज, पालघर भूषण पुरस्कार प्राप्त असणारे खेळाडू समालोचक. तर या ठिकाणी शाहिद शेखच्या 16 धावा आपण पाहू शकता. 11 बॉलमध्ये अभयने चांगली कामगिरी केली, प्रभावित केलं. 16 बॉलमध्ये 35. आरफने जबरदस्त कामगिरी केली, आयकॉन म्हणून स्वतःला सिद्ध केलं. 12 बॉलमध्ये 30. 55 धावा, 2 विकेट माघारी. गोलंदाजीमध्ये किरण पाटील 1 विकेट घेतली, 27 धावा खर्च केल्या. थोडेसे महागडे जरूर राहिले. विनीत माळी 2 ओव्हर 33 धावा, विकेट नाही मिळाली, महागडे राहिले. त्याचबरोबर जर पाहिलं तर वैभव पाटील यांनी 1 ओव्हरमध्ये 24 हे षटक महागडे राहिलं, परंतु दीपू माळी यांनी शेवटच्या षटकात फक्त 11 धावा दिल्या आणि 95 धावांचा उभा राहिल्या. 96चं टार्गेट या ठिकाणी आहे. आणि जशी दुसऱ्या डावाला सुरुवात होईल, प्रमोद शेडगे सरांचा आवाज आपण ऐकणार आहात. 96 धावांचा पाठलाग होणार की नाही याकरता दोन्ही टीमने सज्ज राहायचे टॉससाठी.
खूप धन्यवाद आदरणीय चंद्रकांत शेट्टी सर, चंदू सरांचा आवाज आपण या पहिल्या इनिंग मध्ये ऐकलात. MOCC ओडिसा प्रेझेंट्स आपण पाहत आहेत रबर कार्निवल स्पर्धा आणि खऱ्या अर्थानं या स्पर्धेची प्रत्येक गावागावातील खेळाडूंना, ग्रामीण भागातील खेळाडूंना उत्कंठा लागली होती. ती उत्कंठा शिगेला पोहोचली होती आणि या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कोणगावच्या या मैदानात आलेल्या तमाम आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांचं 70-70 लाईव्हच्या माध्यमातून जे श्रोते जोडले गेलेत त्या सर्वांचा मी मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून धन्यवाद व्यक्त करीत आहोत. यस, इम्पॅक्ट प्लेअर अभय जयस्वालच्या जागेवर नौशाद अन्सारी हा इम्पॅक्ट प्लेअर आपल्याला पाहायला मिळेल असं कॅप्टन या ठिकाणी सूचित करत असताना श्री गजानन डेव्हलपर्स मांडा हा संघ जगनजी पाटील साहेब यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तर एका साईडला चौथा हिरवा एकविरा पत्तू पॅकर्स मानकोली, अर्थातच प्रथमेश कन्हैया बेटा भुईर पत्तू यांचा संघ आपण पाहत आहे. जुचंद्र मधून ते बिलॉंग करतात. एक चांगले स्वतः पॅकर्स आहेत आणि कमी वेळेत कमी वयामध्ये अतिशय क्रिकेटवर नितांत प्रेम करणारा असा आयोजक म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते. 96 धावांचं लक्ष्य समोर ठेवलं गेलंय श्री गजानन डेव्हलपर्स मांडा या टीमने प्रतिस्पर्धी संघासमोर. चला, 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये लगेच मार्गस्थ व्हायचे आहेत. आज 8 टीमला प्राधान्य दिलं गेलंय. 32 संघ या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत. प्रत्येक संघामध्ये 2 आयकॉन प्लेअर आपल्याला पाहायला मिळतील. चला, फिल्डिंग सजून घ्या. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये लगेच मार्गस्थ होतील. वेळेची दिरंगाई न करताना आज 10 वाजून 4 मिनिटांनी पहिला बॉल डिलिव्हर्ड झालाय आणि आपल्याला 6 षटकं ही मॅक्झिमम 30 मिनिटात फेकली गेली पाहिजेत. 5 षटकं ही 25 मिनिटात फेकली गेली पाहिजेत. याची आपण दखल घ्यायची. टाइमच्या बाबतीमध्ये सहकार्य करा. एक चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. एका साईडला टीम मिटिंग शाहीद शेख गायडन्स करत असताना आरफ शेखला आपण पाहू शकता. हे 2 आयकॉन प्लेअर आहेत या मांडा टीम मध्ये. अतिशय चांगलं क्रिकेट, आवाज, उत्साह आणि क्रिकेटची दिवाणगी म्हणजेच हे रबर बॉल क्रिकेट कार्निवल आपल्याला पाहायला मिळतं. जो क्रिकेटचा आनंदोत्सव आहे आणि आज त्या क्रिकेटच्या या रबर बॉल क्रिकेटच्या आनंदोत्सवामध्ये सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. चला, मॅच स्टार्ट करायची. 2 आमचे ऑफिशियल पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. मैदानाच्या आतमध्ये आहेत ऑन फील्ड अर्थातच रमाकांत पवार सरांना आपण पाहत आहेत आणि शशी साटम सरांना आपण पाहत आहेत. आज सतीश कुरुप सर यांना आपण पाहणार आहोत दुसऱ्या मॅच मध्ये आणि त्यांच्या समवेत सादिक राजापूरकर सर यांना आपण पाहणार आहोत. 96 धावांचं लक्ष्य. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये मानकोलीचे अनमोल रत्न आपण पाहत आहेत. 6 षटकं 30 मिनिटे, 5 षटकं 25 मिनिटे. टायमर सेट केलं गेलंय. जिथे रिव्ह्यू मात्र तुम्ही घेतला जाईल तिथे टायमर स्टॉप केला जाईल. परंतु त्यानंतर पुन्हा एकदा टायमिंगच्या बाबतीमध्ये आपण सहकार्य करा. सामन्याला होईल सुरुवात. एक अष्टपैलू, दोन्हीही अष्टपैलू खेळाडू आहेत. मानकोलीचे अनमोल रत्न पाहायला मिळत आहेत. 70-70 लाईव्ह या चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर डेफिनेटली सबस्क्राईब करा. आतापर्यंत आपण पाहिलंय 70-70 भरपूर काहीतरी नाविन्य घेऊन येताना सातत्याने पाहायला मिळते. मानकोलीच्याच मैदानात हिरवा चौथा मानकोलीच्या मैदानात आपण प्रथमतः रबर बॉल पावसाळी क्रिकेट स्पर्धेला सुरुवात झाली आणि मान्सून सुपर सिरीज आपण अनुभवली होती. गेल्याच वीकमध्ये आपण मान्सून ब्लास्ट पाहिला आणि तिसरी ही स्पर्धा आपल्या सर्वांच्या लाडक्या प्रेक्षकांच्या भेटीला येते. स्टार्ट ऑफ द मॅच. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. दोन्ही संघांसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. पहिलं षटक हाताळण्याकरता आयकॉन प्लेअर आरफ शेखला आपण पाहत आहेत. आरफला आपण पाहू शकाल टप्पा पडल्यानंतर थोडासा यावेळेला बाउन्स मिळाला होता आणि सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. डॉट बॉल विनीत माळी आणि एका साईडला दीपेश माळी. दीपूला आपण पाहू शकतायत. दोन्ही तंत्रशुद्ध फटकेबाज म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते, ज्यांच्या बॅटमधून अनेक धावा खोऱ्याने वाहिलेल्या आहेत, अशा प्रकारचे 2 बॅटर
अप्रतिम, काय कलात्मक चेंडू पाहायला मिळतो. आरफ शेखची हीच खासियत राहिली, ही स्पेशालिटी राहिली. तर टेनिस बॉल क्रिकेट असो, लेदर बॉल क्रिकेट असो, रबर बॉल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. आणि अशा वेळेला खेळपट्टी ओली असून सुद्धा अशा प्रकारचे चेंडू फिरवणे ही कलाच आहे. ग्रेट डिलिव्हरी. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाउन्स मिळाला. पहा, 3 वेगवेगळे चेंडू आपल्याला पाहायला मिळाले. पहिला बॉल आपण पाहिला थोडासा टॉस झाला, दुसरा बॉल आपण पाहिला थोडासा फिरकीचा मारा पाहायला मिळाला, आणि तिसरा बॉल सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. मॅग्निफिसंट बॉलिंग, अचूक टप्पा आणि भेदक मारा, नियंत्रणबद्धता, गोलंदाजी, लयबद्धता, एकाग्रता आणि गोलंदाजीवरची किमया. एकदा यावेळेला सगळ्या बॅटचा वापर केलाय, फोर्स केला या बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला षटकार या इनिंगचा, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. विनीत माळीच्या बॅटमधून षटकार. चांगलं टायमिंग होतं. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल थोडासा ऑफ स्टंपच्या बाहेर आला होता. बॉर्डरमॅनचा खूप चांगला वापर केला, आणि सरळ बॅटचा वापर काय असतो हे दर्शवून देत असताना सरळ चेंडूला फेकून दिलं. 6 धावांकरता आरफ शेखच्या अगेन्स्ट. हा चेंडू आपण पाहिला थोडासा ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू जरूर पिच झाला होता, आणि इथून व्हाईट बॉलचा इशारा येत असताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 7. प्रिव्हियस बॉल मध्ये आपण पाहिलं षटकार आला, आणि त्यानंतर थोडंसं कुठेतरी चेहऱ्यावरचं एक्सप्रेशन बदललं. लाईन अँड लेंथ जी बरकरार होती ती मात्र पुन्हा एकदा तीच पाहायला मिळाली नाही. 1 रन मिळेल आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 7 या धावसंख्येवर. षटक क्रमांक पहिला आहे. 4 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. अप्रतिम, चांगला बॉल. टप्पा पडल्यानंतर शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला, आणि सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. डॉट बॉलची सांगता होत असताना ॲब्सोल्युटली सुपर बॉलिंग, गुड कमबॅक म्हणता येईल. कमबॅक कसं करावं हे दर्शवत असताना विनीत माळी या खेळाडूच्या समोर. विनीत माळी एक चर्चेत राहिलेला खेळाडू आहे. त्याच्या स्वतःच्या फलंदाजीच्या, गोलंदाजीच्या कुशल नेतृत्वावर अनेक मैदानात हिरो ठरलाय. तोच खेळाडूला आज संघर्ष करावा लागतोय. ऑन साईडला फटका छान आहे. फिल्डर त्या ठिकाणी आहेत का नाही, गॅप शोधलाय आणि सरळ चेंडूला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स चौकार, गुड शॉट, क्लास टायमिंग. पहिला षटक आपण पाहिलं. पहिल्या षटकामध्ये दमदार सुरुवात, जरी 3 ते 4 बॉल डॉट आले, परंतु त्यानंतर आपण पाहिलं अप्रतिम चांगला फटका एक्झिक्यूट केला गेला, आणि सरळ चेंडू 4 धावांकरता निघून जात असताना आपण पाहू शकलात. पहिल्या षटकाचा खेळ झाला, आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 4था हिरवा एकविरा पत्तू पॅकर्स मानकोली टीम 11 वर जाऊन पोहोचले गेले. पहिले 3 बॉल आपण पाहिले तर व्हेरिएशन असणारे 3 बॉल पाहिले. 4थ्या बॉलवर स्टेट डाऊन द ग्राउंड षटकार आला, त्यानंतर व्हाईट बॉलचा इशारा येत असताना त्यानंतर डॉट आणि चौकार. विनीत माळी कमबॅक करणं जाणतो. संघर्षातून उभारताना हा खेळाडू कित्येक खेळपट्ट्या आपल्या नावावर केलेल्या आहेत. दीपेश माळी, एक रील्स आपण पाहिली, खूप चर्चित राहिली दीपूची. आणि यावेळेला आपण पाहतायत पहिल्या षटकाचा खेळ होत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 11. 96 धावांचं लक्ष्य गजानन डेव्हलपर्स भूमी 11 मांडा या टीमने समोर ठेवले गेले. अतिशय निसर्गरम्य अशा वातावरणात पावसाळ्याचा हिरवा गंध वारा, आणि त्यामध्ये हा सुरू असलेला क्रिकेट रबर क्रिकेट कार्निवल आपण पाहतायत. रबर बॉल क्रिकेटचा आनंदोत्सव प्रत्येक जण घेतोय. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत, आणि कॅच ड्रॉफ्ट. स्वतः याचं कॅप्टन त्या ठिकाणी होते, आणि इथून जर आपण पाहिलं तर हा कॅच ड्रॉप होत असताना, आणि छगनजी पाटील त्या ठिकाणी आपण पाहू शकतायत. या संघाचे पुरस्कर्ते आहेत. या संघाला खूप ती चांगली बढती देत असतात. पहा हा झेल आपण पाहू शकाल. आमच्या कॅमेरामॅनने प्रत्येक क्षण मात्र जे फितीत केलेले आपण पाहिले मान्सून ब्लास्ट मध्ये, आणि त्यानंतर पुन्हा एकदा आमचे कॅमेरामॅन ह्या वेळेला अतिशय चांगली कामगिरी करत असताना या कॅमेरामॅन सर्वांना सॅल्यूट असेल. 12 रन झालेत आतापर्यंत दुसऱ्या षटकातील पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर. गोलंदाजी मार्कवर अशोक एडे यांना आपण पाहतायत. यावेळेला फोर्स करण्याचा प्रयत्न केलाय, मिस टायमिंग स्ट्रोक,
आणि इथून पुन्हा एकदा 1 2 3 जगलिंग करत होते आणि पुन्हा एकदा कॅच ड्रॉप. ओ माय गॉड. दोन्हीही फलंदाजांनी सांगितलं असेल थँक्यू व्हेरी मच डिअर फ्रेंड. एका साईडला जगन पाटील यांनी झेल सोडल्यानंतर तिथे शॉट एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर तैनात होते. पहा झेल आपण पाहिलं 1 2 आणि तिसऱ्या वेळेला सुद्धा अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, परंतु दूर गेला चेंडू भरपूर त्या फिल्डर पासून. आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 13. कॅचेस विन द मॅचेस. खूप महत्वपूर्ण सूत्र आहे फिल्डरच्या बाबतीमध्ये. हा चांगला बॉल, परंतु ह्या वेळेला 2 कॅच ड्रॉप झाल्यानंतर अखेरकार विकेट किपरने ही सफलता मिळवली असं म्हणायला वावगं ठरणार नाहीये. अशोक एडेच्या खात्यामध्ये पहिली विकेट डाऊन. दीपू माळी बॅक टू द पॅव्हिलियन. फर्स्ट विकेट डाऊन. पहिला धक्का चौथा हिरवा एकविरा पत्तू पॅकर्स मानकोली या टीमला. प्रतीक पाटील बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना हा झेल आपण पाहू शकतायत. अतिशय चांगली शार्प नजर होती. ऑफ्टनच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं होतं. बॅटचा हलकासा यावेळेला हिस्सा घेऊन चेंडू निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. सुंदर चेंडू कॅरी करत असताना विकेट किपर चिंटू यांनी मात्र हा झेल टिपला गेला. फर्स्ट विकेट डाऊन. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर स्थिर राहिले. विनीत माळी एका साईडला आपण पाहतायत. प्रतीक पाटील आयकॉन प्लेअर आहे. टेंबिवलीवरून बिलॉंग करतो. टेंबिवलीचा टार्झन ऑफ क्रिकेट म्हणून ज्याला ओळखलं जातं तोच आपण पाहतायत प्रतीक पाटील. हे मैदान त्याच्यासाठी नवीन नाही आहे, कारण याच मैदानात गेल्या वर्षी मान्सून ब्लास्ट मध्ये जो कॅच त्याने कॅरी केला होता, जवळजवळ 15 ते 17 पावलं धावून बाउंड्री लाईन टच त्याने झेल टिपण्याचा पराक्रम केला होता. तोच खेळाडू आपण पाहतायत. बाटे या नावाने जास्तीत जास्त पसंती. चांगला बॉल, टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जातो. अशोक एडेने काय गोलंदाजी केले. अतिशय चांगली साफ सूत्र गोलंदाजी आतापर्यंत आपण पाहू शकाल. टप्पा अचूक पद्धतीने ऑफ्टनच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं. सरळ चेंडू निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. विनीत माळी 7 बॉल 11 वर खेळतोय. 13 रन्स आणि 1 विकेट. अशा पद्धतीने आतापर्यंत हा पत्तू पॅकर्स मानकोली टीम पुन्हा एकदा त्याच टप्प्यावर अचूक लाईन अँड लेंथ गोलंदाजी करताना आता सबमरीन डिलिव्हरी. चांगला चेंडू होतोय आणि सरळ चेंडू विकेट किपर चिंटूच्या हातामध्ये विसावला गेलाय. डॉट बॉलची सांगता होत असताना पा ॲक्शन रिप्लेमध्ये रिॲक्शन प्रतीक पाटीलच्या चेहऱ्यावरचं. ऑन साईडला खेळला गेलाय. पुल करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावत आहेत आणि 1 रन मिळेल प्रतीक पाटीलच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 14 वर जाऊन पोहोचली गेली. हे सफल षटक राहिलं. पहिल्या षटकामध्ये डेफिनेटली 11 धावा आल्या आणि त्यानंतर आपण पाहताय फक्त या षटकामध्ये 2 धावा खर्च करत असताना एक महत्त्वपूर्ण सफलता मिळवली. 3 धावा खर्च करत असताना एक सफलता मिळवली. म्हणजे परफेक्ट गोलंदाज कसा असावा. 2 षटकं आपण पाहिली. 6-6 षटकांचे हे सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज ग्रामीण क्रिकेटला सुरुवात झाली आणि प्रत्येक खेळाडू मात्र या स्पर्धेची आतुरतेने वाट पाहत होता, कारण MUCC ओडिसा प्रेझेंट आपण पाहताय ती स्पर्धा रबर क्रिकेट कार्निवल. आणि या रबर क्रिकेट कार्निवलमध्ये सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. हिरवळ असं मैदान आणि त्यामध्ये सुरू असलेला हा रबर क्रिकेट कार्निवलचा धमाका आपल्याला पाहायला मिळतोय. अनेक 70 स्पोर्ट्सने आपण पाहिलं तर अनेक स्पर्धा आणल्या सर्वांच्या भेटीसाठी. जसं ग्रामीण बिग बॅश धमाकामध्ये आपण पाहत राहतो, परंतु तेच कन्वर्ट केले यावेळेला रबर क्रिकेट कार्निवलमध्ये. 2 आयकॉन प्लेयर मुभा दिली गेले ग्रामीण क्रिकेट खेळाडूंना ग्रामीण गावासाठी. आणि रबर बॉल क्रिकेट कार्निवल हे फक्त आता खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर हे कार्निवल नव्हे, तर आज प्रत्येक खेळाडूला ही स्फोटक संधी आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतायत आजचा पहिला दिवस या स्पर्धेचा. 14 वर 196 धावांचा पाठलाग करताना आता कुठेतरी थोडासा संघर्ष करावा लागतोय बॅटरला. विनीत माळीची बॅट अजून काही बोलू लागलेली नाही आहे. प्रतीक पाटील एका साईडला चांगली बॅटिंग करत राहील का याकडे सुद्धा लक्ष असेल. आज टेंबवलीकरांचं सुद्धा लक्ष या स्पर्धेकडे लागलं असेल, कारण नेहमीच त्यांचे ग्रामस्थ मंडळी त्यांच्या पाठीशी असतात. या खेळाडूंच्या एक गाव एक फॉर्मॅट म्हटलं तर एकीचं बळ हे सातत्याने आपल्याला पाहायला मिळतं गावकऱ्यांचं. आणि त्यामुळे मात्र हे खेळाडू चर्चेत राहिलेत स्वतःच्या मेहनतीच्या कर्तृत्वावर. 14 ला 1 2 षटकांच्या समाप्तीनंतर आरफ शेख
तिसरं षटक घेऊन मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. फुटवर्क चांगला आहे परंतु चेंडूच्या मिरिटवर येऊन खेळत नाही आहे. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 15 वर जाऊन पोचली गेले. अल्पेश गायकवाड आमचे जे गुणलेखक आहेत ते आम्हाला माहिती देत आहेत. चांगले एक स्कोरर म्हणून, स्पेशल स्कोरर म्हणून ज्यांची नेहमी चर्चा राहिलेली आहे त्यांचंसुद्धा आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये धन्यवाद आहे. आज आपण पुन्हा एकदा IPLचा गोड आवाज अर्थातच कुणाल दाते सरांना सुद्धा आपण ऐकणार आहोत. अरबचा हा बॉल ऑफ-स्टंपच्या बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न खूपच बाहेर होता आणि त्यामुळे पंचांना यावेळेला वळावं लागलं. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. 16 रन झालेले आहेत. विनीत माळी, शिरवणीचं मैदान कोण विसरेल. यावेळेला ऑन साईडला खूप चांगला फटका खेचून मारला आणि सरळ चेंडूला फेकून दिले. स्टँड अँड डिलिव्हर शॉट, मॅग्निफिसंट टायमिंग. काय फटका खेळला होता विनीत माळीच्या बॅटमधून. थोडंसं ऑफ-स्टंपच्या बाहेर आला. फुटवर्क चांगला. फिल्डरला बीट केलंय आणि लगातार आरफ शेखच्या अगेन्स्ट 2 षटकार आलेत. या 2 षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 28 धावा. पहिल्या षटकामध्ये 11 रन. काय फटका खेळला होता पहा. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकाल. विनीत माळीचा हा एक अप्रतिम पॅटर्न शॉट पाहायला मिळाला आणि फिल्डरने खूप चांगले प्रयत्न केले होते परंतु त्यांना बीट करत चेंडू सरळ निघून जातो. 6 धावांकरता आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या स्वागतासाठी पहा. वारंवार मात्र हा फटका पाहावासा वाटेल. यावेळेला सरळ बॅट्स समोर खेळलेत आणि सरळ आमच्या व्यासपीठाला सलामी देणारा, अभिवादन करणारा हा एक ब्रँडेड षटकार आणि लगातार हा तिसरा षटकार 3 in row. वॉट अ बॅटिंग बाय विनीत माळी. यासाठीच हा खेळाडू मात्र चर्चेत राहिलाय. छोटा पॅक बडा धमाका. 10 धावांवर मात्र पहिला झेल सुटला आणि त्यानंतर आक्रमकता सिद्ध केले. चौथा षटकार येईल की काय आणि सरळ चेंडू यावेळेला निघून जातो. चांगले प्रयत्न, गुड फिल्डिंग, गुड एफर्ट, प्रेझेन्स ऑफ माइंड. कोण आहे तो फिल्डर? कोण आहे फिल्डर? कोण आहे? अप्रतिम चांगली फिल्डिंग. आपल्या संघासाठी 4 धावा रोखण्यात यश मिळवलं. क्रिकेटवरचं खऱ्या अर्थानं डेडिकेशन आपल्याला पाहायला मिळतं. 3 षटकार आल्यानंतर विनीत माळी थांबणारा नाही आहे कारण या खेळाडूकडे एवढं काही पोटेन्शियल भरून आहे, ठासून भरले की कोणत्याही क्षणाला मॅच फिरवण्याची क्षमता आहे या खेळाडूकडे. 36ला 1 ऑन साईडला पूल केलंय आणि पूल करत असताना सरळ चेंडूला फेकून दिलंय. फ्लॅट 6 ॲज अ स्विफ्ट एज अन ॲरो. पाण्यासारखा वेगवान रबर क्रिकेट कार्निवल षटकार. काय फटका होता. बॅटचं फ्लो पहा, अप्रतिम. नजर थोडीशी हटली होती परंतु तो षटकार काही हटला नाही. षटकार आला शेवटी अखेरकार आणि सरळ चेंडूला फेकून दिलं 6 धावांकरता. ग्रेट टायमिंग, स्वीट अँड स्मार्ट षटकार पहा. हा षटकार आपण पाहतायत. ऑफ ब्रेक बॉल जरूर होता आणि इथून आपण पाहू शकाल लवकरात लवकर पीक केलं. माहिती होतं की फिल्डर तिथे कोणी नाही आहे, खूप गॅप आहे आणि फ्लॅट 6 येत असताना संघाची धावसंख्या 42. आता 3 षटका आहेत आणि 3 षटकांमध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजूनसुद्धा 54 रनची आवश्यकता असेल. म्हणजे आता जो आस्किंग रिक्वायर्ड रन रेट 16चा होता तो 18वर येऊन ठेपला गेला आहे. म्हणजे सामना बॅलेन्सिंग आहे. करंट रन रेट 14चा आत्तापर्यंत पाहायला मिळतोय परंतु 18चा रिक्वायर्ड रन रेट आहे. गजानन डेव्हलपर्स भूमी 11 मांडा वर्सेस आपण पाहतायत. चौथा हिरवा एकविरा पत्तू पॅकर्स मानकोली. या 2 टीमच्या दरम्यान हा सामना रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळतो. म्हणजेच पहिला सामना जर अशा पद्धतीने होत असेल तर येणाऱ्या सामन्यांमध्ये एक उत्कंठा लागेल. 12 बॉल आणि 37 रन. विनीत माळीच्या बॅटमधून सुरुवातीला 3 बॉल स्ट्रगल करत होता परंतु त्यानंतर आपण पाहिला विजयासाठी 18 बॉल आणि 54 रन हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. चांगलं क्रिकेट. आरफ शेख पहिल्या षटकामध्ये 3 बॉल डॉट आल्यानंतर असं वाटलं की इकॉनॉमिकल गोलंदाजी होईल परंतु ती इकॉनॉमिकल गोलंदाजी आतापर्यंत राहिली नाही. 3 लगातार षटकार आले. त्यानंतर 1 षटकार रोखण्यात यश मिळवलं. आता 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये विजयासाठी 54 रन्स. एक बिग फाईट. अशोकचा हा बॉल या वेळेला प्रतीक पाटीलच्या बॅटमधून क्लास. काय फटका खेळलाय. आक्रमकतेचा सितारा
विस्फोटक फलंदाज, विध्वंसक फलंदाज. गोलंदाजांवर कधीही कोणत्याही क्षणाला कोणत्याही परिस्थितीमध्ये तुटून पडणारा हा खेळाडू आहे. काय फटका होता. मला त्या मान्सून ब्लास्टची आठवण आली, फिरोज शेखच्या स्ट्रोकची. चांगला बॉल, टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. शाहीद शेख त्या ठिकाणी यस रिव्ह्यू घेतला गेलाय बॅटरने. या आपण चेक करूया. वाईटसाठी रिव्ह्यू घेतला गेलाय. मागच्या 7 बॉलचा विचार केला तर 32 धावा आल्यात. त्यावरून स्पष्टपणे दिसतं की हे फलंदाज गोलंदाजांवर अक्षरशः तुटून पडलेत. वर्चस्व त्यांनी गाजवलं आतापर्यंत. 10 धावांवर विनीत माळी. कॅच सुटल्यानंतर विनीत माळी नावाचं वादळ घोंगावलं गेलं आहे आणि हे फेअर डिलिव्हरी आपण ऑनस्क्रीनसुद्धा पाहू शकता. जे श्रोते जोडले गेलेत त्या सर्वांचा मनपूर्वक हार्दिक स्वागत. हा बॉल पाहू शकतायत, खूपच बाहेर निघणारा बॉल होता. असं वाटलं एका क्षणाला अशोक एडे या गोलंदाजाला की हा बॉल फेअर असेल आणि यावेळेला फेअर डिलिव्हरी पाहायला मिळते. म्हणजे जो परफेक्ट रिव्ह्यू घेतला गेला होता तो आपण पाहू शकतायत. यावेळेला आपण पाहतायत ऑन साईडला खेळला गेला आहे. सरळ चेंडू निघून जाईल. अप्रतिम, गुड कॅच ऑफ क्वालिटी. प्रिव्हियस बॉल विचार केला, प्रतीक पाटीलला वाटलं की वाईट बॉल येईल, परंतु तो रिव्ह्यू गमावला होता. त्यानंतर आपण पाहिलं तर कॉन्फिडंटली गोलंदाजी करत असताना लो फुल टॉस बॉलवर कधी कधी विकेट मिळते. हे फॉर एक्झाम्पल आपण पाहू शकाल. हा चेंडू उंचीवर फार गेला होता, परंतु प्रेझेन्स ऑफ माइंड, आय कोऑर्डिनेशन अप्रतिम आणि हातांची ओंझळ खूप सुंदर पाहायला मिळाली. अशा प्रकारे मात्र हा दुसरा धक्का पाहायला मिळतोय. चौथा हिरवा एकविरा पतू पॅकर्स मानकोली या टीमला. अजूनसुद्धा सामना बॅलेन्सिंग आहे. टीम मीटिंग मैदानाच्या आतमध्ये होते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जर आपण पाहिली तर आतापर्यंत 48, म्हणजेच विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजूनसुद्धा सामना बॅलेन्सिंग म्हणजे 48 धावांचा अजूनसुद्धा प्रवास बाकी आहे. अशोकने काय गोलंदाजी केले. मागील ओव्हरचा विचार केला तर इकॉनॉमिकल गोलंदाजी करताना 3 धावा फक्त खर्च केल्या. दीपू माळीसारखा फलंदाजाला बाद केलं. आणि आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये वैभव माळीला आपण पाहत आहेत. वैभव माळी अंडर 25 आपण धमाका पाहिला होता. डी स्पोर्ट्स भिनारच्या मैदानात काय बॅटिंग केली होती खेळाडूने. तोच वैभव माळीला आपण पाहतात. एक लेफ्ट हँड हार्ड हिटर बॅटर म्हणून ज्याची ओळख आपल्याला पाहायला मिळते. 12 बॉलमध्ये 37 विनीत माळीच्या बॅटमधून. आता 15 बॉल आहेत. 15 बॉलमध्ये 48 रनची आवश्यकता. पतू पॅकर्स प्रथमेश भुईर पत्तू यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतो आहे. आज त्या नावाने खेळत असताना जुचंद्रमधून बिलॉंग करतात पत्तू. आणि एका साईडला जगनजी पाटील साहेब यांचा संघ पाहायला मिळतो आहे. अर्थातच गजानन डेव्हलपर्स भूमी 11 मांडा टीम. अशोक एडे चौथा बॉल घेऊन राऊंड द विकेटने. यावेळेला वैभव माळी आल्या मोठा स्ट्रोक खेळण्यासाठी ओळखला जातो. तो मोठा फटका येतोय, परंतु उंची जास्तीत जास्त गाठली गेली चेंडूने आणि त्यामुळे जजमेंट परफेक्ट होऊ शकलं नाही. जजमेंट जर चांगलं असतं कदाचित तर विकेट मिळण्याची दाट शक्यता होती. तेवढीच गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. 3 रन्स मिळत आहेत आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 51 जाऊन पोहोचले गेले. 4 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. 4 बॉलच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते ते 51 या धावसंख्येवर. आता विजयासाठी जर आपण पाहिलं तर इथून अजून सुद्धा 45 रनची आवश्यकता आहे. येणारे बॉल आहे तुमच्याकडे 14 बॉलमध्ये अजून सुद्धा आपण पाहत आहोत 45 रनची आवश्यकता आहे. खूप चांगली मॅच रंगले आतापर्यंत जर आपण पाहिलं तर. खऱ्या अर्थानं दोन्ही संघ बलाढ्य आहेत. दोन्ही संघ मातब्बर आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यामुळे एक चांगली लढत आमच्या लाडक्या प्रेक्षकांना पाहायला मिळते. पुढील बॉल अशोक एडे घेऊन विनीत माळीसमोर. विनीत माळी एक डेंजरस बॅटर म्हणून ज्याची ओळख आपण पाहू शकतात. तोच गोलंदाज अशोक एका साईडला, ज्याने गेल्या ओव्हरमध्ये आपण विचार केला तर 3 धावा देऊन 1 विकेट मिळवली होती. आणि या षटकाचा विचार केला तर सुरुवातीलाच पहिल्या बॉलवर षटकार आला आणि त्यानंतर कमबॅक. यावेळेला ऑन साईडला जरूर खेळला गेलाय. काय फटका खेळलाय, तंत्रशुद्ध फटका आहे आणि सरळ चेंडूला फेकून दिले बाउंड्री लाईनच्या बाहेर. रबर क्रिकेट कार्निवल षटकार क्लास. या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. तब्बल 57 धावा झालेत. 5 बॉलचा खेळ झालाय. अजून सुद्धा सामना बॅलेन्सिंग आपण पाहू शकतायत. जवळजवळ 39 रनची आवश्यकता आहे. बॉल आहे 13 बॉलमध्ये 39 रन धावा होऊ शकतात. मी करेन आत्मविश्वास.
यावेळेला पाहायला मिळतोय, कारण आत्मविश्वास ही यशाची गुरुकिल्ली आहे. तर इथून जर आपण पाहिलं तर 10 रन्सवर कॅच ड्रॉप झाल्यानंतर, झेल सुटल्यानंतर 13 बॉलमध्ये 43 रन आतापर्यंत विनीत माळीच्या बॅटमधून आलेत. 57ला 2, 39 रनची आवश्यकता. चांगला बॉल पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर थोडासा ऑफस्टमच्या बाहेर निघून जाणारा बॉल अक्रॉस क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता आणि सरळ चेंडू शाहीद शेखच्या हातामध्ये निघून जातोय. एंड ऑफ द 4th ओव्हर. 4 षटकांचा खेळ झाला आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 57 या धावसंख्येवर. आता बॉल आहेत 12 आणि 12 बॉलमध्ये 39 रन. 12 बॉलमध्ये 39 रनची आवश्यकता. टीम मीटिंग मैदानाच्या आतमध्ये जरूर घेतले गेले. गजानन डेव्हलपर्स भूमी 11 मांडा टीम, आदरणीय जगनजी पाटील यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. मॅच रंगतदार स्थितीमध्ये आपण पाहत आहोत. जयेश स्फूर्ती अर्नाळा आणि त्यांच्याबरोबर भादोळ बी या दोन टीमच्या दरम्यान पुढच्या सामन्याचा टॉस होतोय. बेस्ट ऑफ लक दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. बॉलर कोण आहे वाला? ओके. अर्नाळा टीमच्या कॅप्टनने इथे कॉल केलाय छापा अँड टेल इट इज. टॉस इथे जिंकलाय भादवड बी या टीमच्या कॅप्टनने. भादवड बीच्या टीमने इथे टॉस जिंकला. निर्णय काय घेणार आहेत या मॅच मध्ये? आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करू. कसं वाटते माहोल ज्या पद्धतीने या कार्निवलचं आयोजन करण्यात आलेलं आहे? ग्रामीण फॉर्मॅटमध्ये एक आयकॉन खेळाडू आणि त्यातल्या त्यात 6 ओव्हरच्या मॅचेस तुम्हाला खेळायला मिळणार आहेत. खूप चांगलं वाटतंय, कारण की याच्या पहिले मान्सून धमाका ब्लॅक झाला, त्यावेळेला मी ते मॅच बघायला आलेलो आणि रबड बॉल जास्त खेळायला भेटत नाही. तर मी करेशशी बात केली की आपण कार्निवल खेळूया आणि शुभमशी कॉन्टॅक्ट केला आणि आम्हाला एंट्री भेटली. शुभमचे आभारी आहे आणि 70-70चे आभारी आहे. चला, खूप साऱ्या शुभेच्छा आहेत तुम्हाला. जयेश स्मृती अर्नाळा, जयेशच्या नावाने आज तुमचा संघ खेळणार आहे. खऱ्या अर्थाने त्याला देखील भावपूर्ण श्रद्धांजली असणार आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. तुम्ही टॉस जिंकला असता तर तुम्ही काय केलं असतं? आम्ही सुद्धा क्षेत्ररक्षण करतो. आता आम्हाला बॅटिंग आलेली आहे, आम्ही पण आमचा चांगला बेस्ट देण्याचा प्रयत्न करू. आयकॉन खेळाडू म्हणून तुमच्या टीम मध्ये कोण खेळेल? आमच्यात प्रज्वल गंभीर आहे आणि राकेश प्रभू आहे. चला, खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्हाला देखील चांगलं क्रिकेट खेळा. नुकताच टॉस झालेला आहे. भादवड या टीमने टॉस जिंकला आणि टॉस जिंकल्यानंतर भादवड टीमने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला या कार्निवलच्या दरम्यान. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये, ऐकूया प्रमोद शेडगे सरांचा आवाज. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद कुणाल दाते सर. नुकताच टॉस झाला, आपण पाहिलात. हा बॉल आपण पाहू शकता, थोडासा ऑपरेट बॉल जरूर होता, बाउन्स मिळाला होता आणि खूप सुंदर पद्धतीने हा जजमेंटने झेल टिपला गेला आहे. सुपर मॅग्निफिसंट कॅच. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्थिरावली गेली. आता 11 बॉल आणि 11 बॉलमध्ये विजयासाठी 39 रनची आवश्यकता आहे. आपण पाहत आहेत MUCC ओडिसा प्रेझेंट रबर क्रिकेट कार्निवल 2025चा हा थरार रंगताना पाहायला मिळतो. आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामध्ये हा थरार रंगताना आपण पाहत आहेत. एका साईडला चौटा हिरवा एकविरा स्पोर्ट्स एकविरा पतू पॅकर्स मानकोली, तर एका साईडला आपण पाहत आहेत गजानन डेव्हलपर्स भूमी 11 मांडा. जे श्रोते जोडले गेले 70-70 लाईव्हच्या माध्यमातून, त्या सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. आता बॉल आहे तुमच्याकडे 11 बॉलमध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर 39 रनची आवश्यकता आहे. एखादे 1 ते 2 मोठे फटके आले तर कदाचित सामन्यामध्ये कलाटणी मिळू शकते, परंतु विनीत माळी नॉन स्ट्राईक एंडला आहे. नवीन न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये किरण पाटीलला धाडले गेले. आता किरण पाटीलवर ही दारोमदार जबाबदारी. हा बॉल आपण पाहिला, टप्पा पडल्यानंतर थोडासा बाउन्स जरूर झाला, परंतु खूपच आवाक्याच्या बाहेर होता आणि त्यामुळे व्हाईट बॉलचा इशारा येत असताना फर्स्ट ऑन केला जातोय. खूपच डोक्याच्या वरून हा बॉल डिलिव्हर्ड झाला होता आणि त्यामुळे रमाकांत पवार सरांचे दोन्हीही हात खुले झाले. तिथे सिग्नल केलं गेलं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर आतापर्यंत 58वर जाऊन पोहोचली गेले. ॲक्शन रिप्लेमध्ये वारंवार आपण सातत्याने पाहत आहेत.
इथून स्लोवर वन चेंडू जरूर होता. टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा थोडासा बाउन्स भरपूर मिळाला आणि त्यामुळे हा नो बॉलचा इशारा पाहायला मिळतो. रबर बॉल क्रिकेटमध्ये हेच तुम्हाला पाहायला मिळतं. आता गोलंदाजी करणाऱ्या संघाने मात्र आपण पाहत आहेत, अर्थातच त्यांनी रिव्ह्यू घेतला गेला आहे. गोलंदाजाने सांगितलं आहे आम्हाला रिव्ह्यू हवा आहे, त्यासाठी चॅलेंज आता स्वीकारावं लागेल. टी व्ही अंपायर यांच्याकडे आपण पाहत आहेत, हे रेफर केले गेले. डिसिजन पेंडिंग. सेकंड बाउन्सरचा हा रिव्ह्यू आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर आत्तापर्यंत 58 झालेली आहे. विजयासाठी अजूनसुद्धा 38 रनची आवश्यकता. तत्पूर्वी डिसिजन पेंडिंग आणि इट्स अ नो बॉल. आपण पाहू शकतायत नो बॉल ऑन स्क्रीनवर. डोक्याच्या वरून हा बॉल डिलिव्हर झाला होता. काय ॲक्युरेट आणि ॲक्युरेसी डिसिजन आपल्याला पाहायला मिळतं पंचांच्या माध्यमातून. गुड डिसिजन. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 59 या धावसंख्येवर. 60 धावा, 60 रन्स ऑन दी बोर्ड लागल्यात आहेत. 1+1 अशा 2 धावा, 11 बॉल आणि विजयासाठी 36 रन. यावेळेला विनीत माळी थांबणार नाही आहे. काय फटका खेळलाय व्ही फॅक्टरमध्ये. सरळ चेंडूला फेकून दिलंय 6 धावांकरता. आता विजयासाठी सामन्याचं समीकरण सोपं झालं आहे. बॉल आहे 10 आणि 10 बॉलमध्ये 30 रन. हा फटका पहा ॲक्शन रिप्लेमध्ये. बॅकलिपचा चांगला वापर केला. मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट करत असताना एका पायावर बॅलन्स घेतला आणि सरळ चेंडूला फेकून दिलं. डिस्पॅच केलं आहे आमच्या लाडक्या प्रेक्षकांसाठी. काय फटका होता, अप्रतिम, मॅग्निफिसंट शॉट. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 66 आणि 50 धावा करण्यासाठी, अर्धशतक झळकावण्यासाठी 1 रनची आवश्यकता आहे. विजयासाठी 30 रनची आवश्यकता. 10 बॉल आणि 30 रन, 300चा स्ट्राईक रेट. विनीत माळीचा 10वर झेल सोडल्यानंतर मात्र आपण पाहू शकतात आतापर्यंत काय अंडरस्टँडिंग बॅटिंग केलंय, कॉन्फिडंटली बॅटिंग कशी असावी हे विनीत माळी दर्शवतोय. अर्धशतक साजरं केलं जाईल का यावेळेला? यस, डेफिनेटली. व्हॉट अ शॉट, लॉंगेस्ट अँड स्ट्रॉंगेस्ट सिक्सर. आणि अशा प्रकारे अर्धशतक सुद्धा विनीत माळीच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतो. हा षटकार आणि अर्धशतक पूर्ण होत असताना पाहायला मिळतोय. रबर क्रिकेट कार्निवलमध्ये पहिलं वैलं अर्धशतक मानकोलीचा ब्रँड विनीत माळीच्या नावावर आपण पाहू शकाल. छोटा पॅक बडा धमाका, स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट. सुपर बॅटिंग. हा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतो. ऑफस्टमच्या थोडंसं बाहेर आले, शफल झाले. क्रीजचा चांगला वापर केला. मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट करत असताना हुकचा फटका, 6 धावा बुक केल्या आणि इथून षटकार येत असताना अर्धशतक झळकावलं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते तब्बल 72 धावा, 72. आता विजयासाठी जर आपण पाहिलं तर 24 रनची आवश्यकता आहे. 9 बॉल आणि 24 रन. अतिशय चांगली दर्जेदार बॅटिंग करत असताना मी तर म्हणेन संकटमोचक हा फलंदाज, हा खेळाडू आहे. गोलंदाजी फलंदाजी कशी करावी या खेळाडूकडून अपकमिंग यंग टॅलेंटने शिकावं. आणि ते फॉर एक्झाम्पल ज्वलंत उदाहरण आपल्याला पाहायला मिळतं मैदानाच्या आतमध्ये. विनीत माळी, जरी दीपेश माळी दीपू बाद झाला, त्यानंतर आपण पाहिलं प्रतीक पाटील बाद झाला, परंतु जबाबदारी काय आहे हे जाणत असताना त्या सिच्युएशनमध्ये, त्या कंडिशनमध्ये कशी बॅटिंग करायची हे ठाऊक असणारा फलंदाज अर्थातच विनीत माळी. सातत्याचं दुसरं नाव म्हणजेच विनीत माळीला आपण पाहत आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोचते 72. आता बॉल आहे तुमच्याकडे 9 आणि 9 बॉलमध्ये 24 रनची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा बॉल चिंटू आपल्या गोलंदाजी मार्कवर. चांगला बॉल होता, थोडेसे क्लोज कीपर राहिले. चेंडू आणि फळीचा कोणत्याही प्रकारचा कॉन्टॅक्ट होऊ शकला नाही. बॅट अँड बॉलचा टप्पा पडल्यानंतर थोडासा चेंडू टॉस झाला आणि सरळ विकेट किपरच्या हातातून सुटल्यानंतर कोणतीही धाव येत नाही. या डॉट बॉल. 8 बॉल आणि विजयासाठी 24 रन. काय मॅच रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळते. इथून फोर्स केलं या बॉलला. पुन्हा एकदा लॉंग ऑन कडे खेळलं गेलं आणि सरळ चेंडूला आउट ऑफ द पार्क. वंडरफुल सिक्सर. काय विनीत माळीने बॅटिंग केले. 10 धावांवर झेल सोडण्याचा परिणाम काय असतो हे दर्शवत असताना हा खिचून मारला होता या बॉलला आणि सरळ चेंडूला फेकून दिलं. आणि काय क्षणचित्र यावेळेला या बॉलचा आपण पाहतायत कॅमेरामध्ये कॅप्चर केले गेले. 6 धावा. जसा बॉल निघाला विनीत माळीच्या बॅटमधून त्यावर लिहिलं होतं सिक्सर. क्लास फटका होता. या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 78 धावा, 78 तब्बल. आता विजयासाठी बॉल आहे 7 आणि 7 बॉलमध्ये 18 रन्स. बॅटिंग केले विनीत माळी. सॅल्यूट आहे. आक्रमकता, सिच्युएशननुसार खेळण्याची पद्धत, शैलीदार फलंदाजी.
कोणत्या गोलंदाजाला कसं टार्गेट करायचं, कोणत्या बॉलवर कसं चॅलेंज करायचं हे विनीत माळी जाणताना पाहायला मिळतोय. जबाबदारी आयुष्यात सर्वात चांगलं टॉनिक कोणतं असेल तर ते आहे जबाबदारी, आणि ती जबाबदारी जाणले. परंतु चिंटूला आता विकेटची गरज आहे, डॉट बॉलची गरज आहे. 7 बॉल 18 रनची आवश्यकता. यावेळेला ऑन साईडला पुन्हा एकदा मात्र जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. मिडल ऑफ द बॅटने टेक्निकली साऊंड. विनीत माळी फक्त एकच चर्चा. आता बॉल आहे तुमच्याकडे 6 आणि 6 बॉलमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 12. काय जबरदस्त बॅटिंग करत असताना आपण पाहतायत. बॉडी बॅलन्स अप्रतिम, स्वतःला सिद्ध करत असताना, कारण म्हटलं जातं ना स्वतः सिद्ध व्हा मग तुम्हाला जग पहा कसं प्रसिद्ध करतं. आणि ते विनीत माळी या नावाची चर्चा मात्र आता रबर क्रिकेट कार्निवल या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कोणगावच्या ऐतिहासिक मैदानात सुरू आहे. पहिलं अर्धशतक. आणि जर आपण कंपॅरिझन केलं तर 5 षटकांमध्ये प्रतिस्पर्धी संघाच्या सुद्धा 84 धावा होत्या. आणि इथे सुद्धा आपण पाहत आहेत या संघाच्या सुद्धा आता रन्स 12, बॉल आहे 6. चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट, क्वालिटी ऑफ क्रिकेट विनीत माळीच्या बॅटमधून. स्वादिष्ट फटक्यांची मेजवानी दिली आमच्या लाडक्या प्रेक्षकांना. जर सामना बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर तुम्हाला खेळवली जाईल, याची सुद्धा आपण दखल घ्यायची. हे सर्व नियम तुम्हाला सचिनजी कदम जे मॅच रेफरी आहेत, शुभम नाईक मात्र ही आम्हाला माहिती देत आहेत. अतिशय चांगलं क्रिकेट. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर आतापर्यंत आपण पाहिलं तर 84. 6 बॉल 12. स्वतः मात्र येत आहेत, करते धरते आहेत या संघाचे. प्रणेते म्हणून ओळख आपल्याला पाहायला मिळते जगन नाना पाटील यांना आपण पाहत आहेत. झेल सुटला होता 10 या धावसंख्येवर. आता किरण पाटील काय रणनीती आखेल. 19 बॉलमध्ये 67 रन विनीत माळीच्या बॅटमधून आलेत. वॉट इनिंग. यावेळेला किरण पाटीलचा हा फटका मात्र जरूर फसला, परंतु चांगला झेल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. ग्रेट कॅच, आउटस्टँडिंग कॅच. चेहऱ्यावरची स्माईल अशोक एडेच्या हातामध्ये हा चेंडू विसावला. आणि किरण पाटील, म्हणून मी म्हटलं होतं किरण पाटील आता कशी रणनीती करेल, कारण इथे 6 बॉलमध्ये 12 रन्स असताना किरण पाटीलला ही जोखीम पत्करायची गरज होती का, हा मोठा एक प्रश्नचिन्ह असेल तो डगआउटमध्ये. अर्थातच चौथा हिरवा एकविरा पत्तू पॅकर्स मानकोली या टीमच्या माध्यमातून. पहा बॉल आपण पाहिला होता राऊंड द विकेटने आल्यानंतर थोडंसं चेंडू ऑप्शनच्या बाहेर होता, पुल करण्याचा प्रयत्न केला परंतु तो सक्सेसफुल झाला नाही. आणि आता इथे विकेट मिळाल्यानंतर एक रणनीती या सामन्यामध्ये थोडीशी कलाटणी. एनिथिंग कॅन हॅपन इन क्रिकेट. काही केव्हाही घडू शकते या क्रिकेटच्या दुनियेमध्ये. आणि त्यामुळे आज क्रिकेट सर्व प्रकारच्या खेळामध्ये क्रिकेट या खेळाला राजा खेळ म्हणून का ओळखलं जातं. 5 बॉल आणि विजयासाठी 12 रनची आवश्यकता आहे. अप्रतिम चांगला बॉल जरूर आहे. इथून आपण पाहिलं तर सावध पवित्रा घेतला होता सौरभ भोईरने, जागेवर राहिले होते. आणि पाहता पाहता 22च्या स्वरूपात 1 रन मिळेल. या 1 रनने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. पहा या वेळेला आपण पाहिलं तर थोडंसं ऑफस्टमच्या बाहेर चेंडूला पिच केलं गेलं होतं. चांगला बॉल डिलिव्हर्ड झाला होता परंतु विकेट किपरने कदाचित थोडीशी चुकी केली. आणि इथून आता विनीत माळी ट्रेमेंडस बॅटिंग. 19 बॉलमध्ये 67 रन त्याच्या बॅटमधून. 1 रन आता नुकतीच मिळाली आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचली 85 या धावसंख्येवर. आता 4 बॉल 11 रन. काय मॅच रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळते. दोन्ही टीमसाठी पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा. यावेळेला हा बॉल आपण पाहिला सरळ चेंडू बॅटच्या खालून निघून जातोय. विनीत माळीने आशाभूत नजरेने पाहिलं होतं परंतु जगन नाना पाटील हे स्वतः क्रिकेट जाणतायत, खेळतायत आणि त्यामुळे एक एक्सपिरियन्स प्लेअर म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. राऊंड द विकेटने आल्यानंतर थोडासा कोन बदलला जातो आणि इथून आपण पाहतात अँगल क्रिएट करत असताना. आता बॉल आहेत तुमच्याकडे 3 आणि 3 बॉलमध्ये विजयासाठी 11 रन. हा बॉल पाहिला तर ओरपीच जरूर होता. ऑन साईडला खेळला गेलाय. चेंडू फार वेगाने निघून जातोय. फिल्डरला मिळणं नामुमकिन. चेंडूने वेध घेतला बाउंड्री लाईनचा. आता बॉल आहेत 2 आणि 2 बॉलमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 7. जर सामना बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर खेळवली जाईल याची दखल घ्यायची आहे. 2 बॉल आणि 7 रन.
विनीत माळी हेच फक्त नाव चर्चेत. हा फटका पहा विनीत माळीचा. हेलिकॉप्टर शॉट जरूर खेळण्याचा प्रयत्न केला, सक्सेस ठरले. बिटवीन द गॅपमध्ये हा चेंडू निघून गेला. फार वेगाने तिथे फिल्डर्स होता, याचे कॅप्टन धावले होते, परंतु बाउंड्री लाईनचा वेध घेणारा हा बॉल. 4 रन मिळून जातोय आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 89. बॉल आहे 2 बॉलमध्ये 7 रनची आवश्यकता. यावेळेला ऑन साईडला मिस टायमिंग स्ट्रोक जरूर आहे. फिल्डर येत आहेत. हा झेल खूप इम्पॉर्टंट आहे, परंतु कॅचेस विन द मॅचेस. आज मात्र जरूर कदाचित विनीत माळीने नशीबच घेऊन आले त्या मैदानात. टेक द कॅच अँड विन द मॅच. 1 बॉल आणि विजयासाठी 5 रनची आवश्यकता. चौकार आला तर सुपर ओव्हर. रबर क्रिकेट कार्निवलमध्ये पहिला सामना रंगतदार स्थितीमध्ये, हाय व्होल्टेज मॅच. पहा हा झेल कसा सुटला. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकाल. हातांची ओंझळ व्यवस्थित होती, परंतु जेव्हा हातामध्ये चेंडू आला तिथून थोडासा स्किड झाला आणि चेंडू जमिनीवर आदळला. कॅच ड्रॉफ्ट. विनीत माळी आज नशीब घेऊन आलेत. काय बॅटिंगचा थरार रंगलाय विनीत माळीच्या. फक्त बॅटिंगची चर्चा सुरू आहे. 22 बॉल आणि 73 रन्स त्याच्या बॅटमधून आलेत. म्हणजे आता 1 बॉल आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर 5 रनची आवश्यकता. आउटस्टँडिंग परफॉर्मन्स बाय विनीत माळी. 22 बॉलमध्ये 73 रन. कमालीचं प्रदर्शन. जगन्नाना पाटील की विनीत माळी की जगन्नाना पाटील हेच फक्त समीकरण आपल्याला पाहायला मिळतं, परंतु आज गावासाठी, गावाच्या क्रांतीसाठी झगडताना पाहायला मिळत आहेत. इथून ऑन साईडला खेळला गेलाय आणि हा षटकार आल्याचा आनंद पहा गगनात मावेनासा झालाय. सेकंड राऊंडमध्ये, दुसऱ्या फेरीमध्ये, आणि हे सेलिब्रेशन पहा. दीपू माळी लवकरात लवकर बाद झाले. प्रतीक पाटील आले. प्रतीक पाटील थोडा वेळ थांबले आणि त्यानंतर दीपू माळीने उचललेलं विनीत माळीला सेलिब्रेशन करताना खांद्यावर, आणि शाबासकीची थाप मात्र विनीत माळीच्या पाठीवर पाहायला मिळते. नाव आहे विनीत माळी, नामी काफी आहे. मानकोलीचा ब्रँड विनीत माळीला आपण पाहिलं काय बॅटिंग करत असताना आपण पहिल्यांदा स्ट्रगल करत होता. 3 बॉल डॉट झाल्यानंतर हा विनिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. ऑफ्टमच्या खूपच बाहेर आले होते आणि इथून आपण पाहिलं तर खूप चांगला बॅकलिपचा वापर केला. स्वतःला बॉडी बॅलन्स खूप चांगलं होतं. संतुलित स्ट्रोक होता. हा षटकार ठोकला आणि षटकार ठोकल्याचा आनंद पहा. जणू काही आपण हा रबर क्रिकेट कार्निवलचा चषकच उंचावलाय की काय, हेच दृश्य आपल्याला पाहायला मिळतं. विनीत माळी ब्रँड आहे मानकोलीचा. सुंदर फलंदाजी करत असताना आपण पाहू शकलात आणि अशा प्रकारे चौथा हिरवा एकविरा पत्तू पॅकर्स मानकोली टीमने बाजी मारली पहिल्या सामन्यामध्ये. हे विनिंग मुमेंट पहा मिळत आहे. सेलिब्रेशन मुमेंट आपण पाहू शकाल. आणि प्रथमेश कन्हैया, बेटा भुईर, अर्थातच पत्तू खुश असतील आपल्या या संघाच्या कामगिरीवर. जे पॅकर्स आहेत प्रज्योत अंबिरे हे सुद्धा आज आपल्याला इन ॲक्शन पाहायला मिळतील. हार्ड लक श्री गजानन डेव्हलपर्स भूमी 11 मांडा टीम, आपलं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद आहे. आणि आता मॅन ऑफ द मॅच हा बॅटिंग चार्ट आपण पाहत आहेत. मॅच समरी. अभय 16 बॉलमध्ये 35 नॉट आउट केल्या होत्या. आरफ शेख 12 बॉलमध्ये 30, शाहिद शेख 11 बॉलमध्ये 16. त्यानंतर किरण पाटीलने 27 धावा 2 षटकांमध्ये 1 विकेट. दीपू माळी 11 रन्स, विनीत माळी 33 रन, वैभव पाटील 24 रन, विकेट मिळाली नाही. आणि त्यानंतर आपण पाहत आहेत विनीत माळीची आउटस्टँडिंग इनिंग.